मी सांगलीवरून बोलतोय साहेब. सांगोला, बोला बोला. डाळिंब आहे आपलं 500 झाड. बर. पुढल्या महिन्यात जुलैमध्ये येते ती. आता बागेतच दिसताय तुम्ही. बागेतच आहे मी. हा, कारण उन्हाचा चटका लागतोय ना. बागेतच आहे. हा हा हा. रेट कसं राहतेल? जुलै मध्ये ना? हा, जुलै मध्ये ना? जुलै ऑगस्ट मध्ये 2 टप्प्यात. 2 टप्प्यातच माल जास्त आहेत, पण त्या टायमिंगला आता आपल्याला माल जेवढे विरळून काढता येतील किंवा त्या अजून लाल झालं नाही साहेब अजून. नाही नाही नाही, त्यावेळेच सांगतोय मी. बर बर. मी ऑगस्टचं सांगतोय, ऑगस्ट आजचं नाही बोलतो, आज जून आहे. जुलै ऑगस्टला तुम्ही माल काढणार आहे ना, त्यावेळेस माल विरळून काढा. बाजाराची परिस्थिती मी सांगत जाईल. आणि मूळ मुद्दा काय आहे, जर पाऊस पडला, माल ओले झाले तर बाजार ढासळतात. त्याची कारण असतात, माल पोचतोपर्यंत माल सडतात. त्यावेळेसची परिस्थिती ही मी 4 दिवस अगोदर सांगेल. पण या वर्षी बाजार खाली नाही आले पाहिजे, हा माझा प्राथमिक अंदाज आहे. कारण बऱ्याच ठिकाणी तेले झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी गारपीट झाल्यामुळं नुकसान झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी वादळात बागा पडलेल्या आहेत, हिरवं तोडून लोक आणतायत. हा हा हा, बरोबर आहे. हम्म. आमची बी थोडी कळली ती. लय बागा कल्ल्यात. एवढ्या बागा कल्ल्यात, एवढे फोटो आलेत मला शेतकऱ्यांची महाराष्ट्रातनं. वादळ जास्त झाले सगळीकडे. हा. डाळिंब स्वच्छ आहे, क्लिअर आहे. नाही, डाळिंब स्वच्छ आहे, पण ते काढणी असतोपर्यंत निसर्गाचं ज्या चक्रामध्ये जे वाचणार आहे त्याचे पैसे आहेत. हा हा हा, हो, आपण आज पाहतोय, उद्याचं गणित निसर्गावर अवलंबून आहे सगळं. बरोबर आहे. हो, पण बाजार पडणार नाही एवढी गॅरंटी मी देतोय आता. कारण माल यावर्षी जास्त नाही, कळी सेटिंग कमी आहेत. जुलै ऑगस्टला माल भले जास्त असतील, पण काही भागात तेल्या जास्त झालेला आहे, झाल्या. गारपीट झालेली, वादळ झालेलं आहे, संकट आहेत. हा हा, आणि 4-2 दिवस जे एकाच तडाख्यात बाजार कुठं पडायला लागला म्हणून शेतकरी येतात आणि गर्दी करतात, आणि मग परत गर्दी झाली की जागेवरती सौदे होतात आणि मग व्यापारी सावकाश काढून घेऊन जातो. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळं आपण गडबडायचं नाही, विरळून काढायचं. भले एका 4 दिवस मंदी येईल मध्ये आधी, पण काय मंदी येत नसती, मंदीच्या पाठीमागे ती जी असती. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, आणि ह्या वर्षी मंदी होण्याचं काही कारण जास्त नाही. कारण पावसाचं बी पाण्यामुळे पण बागा जायला लागलेत, पाणी नाही, कमी पडायला लागले. हा हा हा. हम्म. आजचा बाजार भाव काय होता? आजची व्हिडिओ चेक करा. आज मी बाहेर गावी आहे, व्हिडिओ चेक करा. उद्या आहे मी. बर बर, मी व्हिडिओ बघून तुम्हाला फोन लावलाय. मग व्हिडिओ कोणता माल कसा आहे ते पाहता येतं. मी भले सांगेल माझ्याकडे येण्यासाठी काय बी भाऊ, पण मी सांगत नाही. मी सांगतो प्रत्यक्ष पहा, नजरेने पहा. कानात डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. ते व्हिडिओ बघितला मी आज. मग बरोबर आहे. 120, 130, 140, 100, 120, 100च्या पुढे गोटीचे रेट गेलेले आहेत. हा हा, ते बघितला व्हिडिओ मी. 100, 110, 120च्या पुढं, वर 150, पाऊण 200, 160, 70. साहेब, पुण्याला आणायचं का इंदापूरला? तुमचा तुमचा टॉप माल असेल तर पुण्याकडं सगळ्या व्हरायटीचं ग्राहकाबरोबर टॉपचं ग्राहक जास्त आहे. आणि टॉप बागा 20% असतात, 80% मीडियम हलक्या असेच असतात. तुम्ही टॉप मध्ये असेल तर पुण्याकडे तुमचे पैसे घडतील, आणि मीडियम असेल तर तुम्हाला इंदापूर पर्याय आहे. हा हा हा, हो, बर, ठीक आहे सर. हा 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 हा, चालते, फोन करतो आधी तुम्हाला. चालेल 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 चालेल. काय नाव आपलं? प्रकाश पाटील, सांगोला, एकतपूर. चालेल चालेल. पाटील, घाबरू नका, यावर्षी आपल्याला पैसे बनवायचे. बर बर, ठीक आहे, ठीक. तुम्ही काय मनात शंका आली, कुणी तुम्हाला फसवायचं म्हणतोय, यावेळेस मला फक्त फोन करा. बर बर, किंवा माझ्या मुलाखती या चालूच असतात कंटिन्यू. हा हा, म्हणजे मी त्याच्यात सांगत असतो. कोण म्हणून बांगलादेशची बॉर्डर बंद आहे, कोण म्हणून कुठं पाऊस झाला, कुठं काय झालं, हे सगळं वादळ चालूच असतं. शेतकऱ्याच्या नजरेसमोर गोंगावतच असतं, सारखं कोणतरी सांगतच असतं. सांगते तसं. हा, मग आपण घाबरून जातो, पटकन सौदा करतो. हा हा, आता परवाची एक व्हिडिओ पाहिली का? 150 जागेवर दिलं आणि त्यांनी रिजेक्शन आणलं मार्केटला. कारण माझ्या व्हिडिओ बनवले नव्हते मी अगोदर. 154 रुपयांनी रिजेक्शन गेला त्यांचा. हो, चांगलं केलं. हा, मग ते शेतकरी असे हळहळ व्यक्त करतात. त्यामुळं माल झाडाला आहे तोपर्यंत तो जागेवर द्यायचा का शेजारच्या मार्केटला द्यायचा का पुण्याकडे द्यायचंय का इंदापूरकडे द्यायचं, तुमच्या हातात आहे. एकदा तोडल्यानंतर तुम्हाला ती ऐकायचीच. चालेल 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 चालेल, ठीक आहे. शॉर्टिंग किती व्हरायटी काढता सर?
तुम्हाला जास्त सॉर्टिंग निघत नाही. आपल्याकडे 4 राशीतच निघतं. 5वा खरडा, 6वा बदला. बदला म्हणजे डॅमेज फुटतो ना तुम्हाला, थोडाफार असतो डॅमेज, एखादं कॅरेट अर्ध कॅरेट. असतोय हो हो हो. आणि सनबर्निंग असतो, तो बाजूला निघतो. हा हा चालेल. सनबर्न तर एकदा काय करा, तुमच्या मनात शंका असतील त्याचं निरसन करण्यासाठी शेजारची मार्केट फिरा. हा शेजारी सांगोला आहे तुम्हाला, हा सांगू ना. हा मंगळवेढा आहे, हा आटपाडी आहे. हाय हाय हो. ती मार्केट फिरा आणि एकदा मोकळे या पुण्याला. बर बर ठीक आहे. हो हो हो. पंढरपूर आहे शेजारी. पंढरपूर बी आहे तिथं. हो, सगळी मार्केट फिरा, तेवढा अभ्यास करा. तुमची याच वर्षी बागी होई काय पहिली? ह्याच्या आधी होत्या पण त्या पावसामुळे गेलत्या. हा, त्यामुळे मार्केटिंग थोडस कच्च आहे. त्यामुळं गेले असेल तर आता जगल्यात आपल्याला पैसे बनवायचे, यासाठी 2 ठिकाणी फिरा. बर बर ठीक आहे ठीक हो आहे. हो हो ठेवू का? हो हो.